महाराष्ट्र सरकारचा नदीजोड प्रकल्प म्हणजे काय, तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी उचललेले पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा ध्यास घेतलाय। हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठीच कदाचित जलसंपदा खात्याचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे यांना दिले। आता हे आम्ही का म्हणतोय, तर गेल्या वर्षभरात विखेंनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम सुरू करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केलाय। नदीजोड प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीतही मंत्री विखे व मंत्री गिरीश महाजनांनी राज्यातील वेगवेगळ्या 29 प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे 2038 कोटींची मागणी केली आहे। त्यात निळवंडे 2 प्रकल्पांचाही समावेश होता। पाण्याबाबत व दुष्काळ निवारणाबाबत महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। दिल्लीत सोमवारी नदीजोड प्रकल्पाची माहिती देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव, आयुक्त प्रवीण कुमार, विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या दुष्काळमुक्तीच्या कामांची माहिती देण्यात आली। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून महाराष्ट्रात 29 प्रकल्प सुरू आहेत। त्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत 5, विदर्भ पाटबंधारे महामंडळाअंतर्गत 7, कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत 9, गोदावरी विकास महामंडळाअंतर्गत 4 तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत 4 प्रकल्पांची कामे सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पांची कामे सुरू आहेत। यामध्ये दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, कोकण गोदावरी खोरे, नळगंगा वैनगंगा पार गोदावरी या प्रकल्पांच्या कामासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता आहे। केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी बैठकीत केली। या कामांपैकी कृष्णा व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेले 13 पैकी 10 प्रकल्प पूर्ण झाले असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिली। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्णा व गोदावरी महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामापैकी 15 प्रकल्प पूर्ण झाले आहेत। उर्वरित 2 प्रकल्प पूर्ण करण्याकरिता विभागाचे प्रयत्न आहेत, हे मंत्री विखेंनी या बैठकीत सांगितले। या दोन्ही योजनांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी दिली। नगर जिल्ह्यातील निळवंडे 2 प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन यामध्ये पाणी साठाही होत आहे। डाव्या व उजव्या कालव्यांची कामेही पूर्ण होत आहेत। प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून पाण्याची वितरण व्यवस्था बंदिस्त करण्याचे धोरण घेण्यात आले असून यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी ही मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। यासाठी 2038 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। निधी उपलब्ध झाल्यास बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे 64,260 हेक्टर क्षेत्राचे काम जलद गतीने पूर्ण होईल असा विश्वासही या बैठकीत करण्यात आलाय। म्हणजेच मंत्री विखे हे फक्त निळवंडे कालवे करून थांबले नाहीत, तर आता बंदिस्त नलिकेद्वारे पाणी पुरवठा करण्याची ही योजना त्यांच्या डोक्यात आहे। हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके 80% जास्त बागायती होतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, निळवंडेसाठी खरंच निधी मिळेल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।